आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। वरळी अपघातातील आरोपीचा बारमधील व्हिडिओ आता समोर आलाय। आरोपी मिहिर शहाचा जुहूच्या बारमधील व्हिडिओ आता समोर आलेला आहे। हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत। राजेश शहाचा मुलगा मिहिर शहा याचा बारमधील हा व्हिडिओ आता समोर येतो आहे। मिहिर शहाने दोघांना धडक दिलेली होती, त्यामधील महिलेचा मृत्यू झालेला होता, तर पती गंभीर जखमी झालेला आहे। आणि रात्रीच्या सुमारास ज्या बारमध्ये तो गेलेला होता त्या बारमधील एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। वरळी अपघातामधील आरोपीचा हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत। जुहूमधल्या एका बारमध्ये तो रात्री गेलेला होता आणि रात्री त्याने मद्यप्राशन केलं अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। त्याच बारमधील एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। दरम्यान मिहिर शहा सध्या फरार असून पोलिसांची 4 पथकं त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेली आहेत। दरम्यान त्याचे वडील राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राजेश शहा हे शिंदे गटाचे उपनेते आहेत, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राजकीय वळण देखील पाहायला मिळतं आहे। दरम्यान हाच व्हिडिओ आपण पाहतो आहोत जो जुहूच्या बारमधील आहे। मिहिर शहाचा हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत। या जुहूच्या बारमध्ये तो रात्रीच्या सुमारास आलेला होता आणि त्या बारमधील व्हिडिओ आता समोर आलाय। आरोपी मिहिर शहाचा जुहूच्या बारमधून निघतानाचा हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत। या गाडीमध्ये तो बसून निघालेला होता। दरम्यान राजेश शहा यांचा जबाब आहे की ड्रायव्हर हाच गाडी चालवत होता, मात्र जखमी झालेला जो व्यक्ती आहे त्यांचा जबाब आहे की मिहिर हाच गाडी चालवत होता। जवळपास 3 किलोमीटरपर्यंत त्या महिलेला फरफटत नेलेलं होतं। या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झालाय, तर महिलेचा पती या अपघातामध्ये जखमी झालेला आहे। त्याच काही वेळापूर्वी त्याचा बाईट देखील आपण पाहिला। अत्यंत हृदयद्रावक आणि वेदनादायक अशी त्याची प्रतिक्रिया होती। बारचा बाहेरचा जो सीसीटीव्ही या सीसीटीव्ही मध्ये मिहिर आणि त्याचे मित्र जे आहेत त्या कारमध्ये बसताना या ठिकाणी आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळालं। नक्कीच, तर गोविंद ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते। ही दृश्य आपण पाहतो आहोत।